सटाणा शहरात शनिवारच्या आठवडी बाजाराच्या पार्श्वभूमीवर आज पालिका प्रशासन, व्यापारी आणि शेतकरी यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले। शहरातील पोलीस चौकी ते अमरधाम या मार्गाला नगर परिषदेने आठवडे बाजारासाठी प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले असतानाही काही व्यापारी व भाजीपाला विक्रेत्यांनी याच मार्गावर आपली दुकाने मांडल्याने प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली। पालिकेच्या पथकाने प्रतिबंधित क्षेत्रातील दुकाने हटवण्याचा प्रयत्न केला, मात्र यास काही व्यापारी आणि विक्रेत्यांनी विरोध दर्शवल्याने प्रशासन आणि नागरिकांमध्ये वाद निर्माण झाला। परिस्थिती काही काळ तणावपूर्ण बनली होती। दरम्यान शहरातील काही नागरिक आणि नगरसेवकांनी प्रशासनाकडे तक्रार केली होती की या मार्गावर आठवडे बाजार भरत असल्यामुळे एखादी आपत्कालीन किंवा दुःखद घटना घडल्यास नागरिकांना अंत्यविधीसाठी अमरधामकडे जाताना मोठ्या गर्दीचा सामना करावा लागतो। त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती। या तक्रारींची गंभीर दखल घेत नगर परिषद प्रशासनाने संबंधित मार्ग बाजारासाठी बंद करून पर्यायी जागा निश्चित केली होती। प्रशासनाच्या सूचनेनुसार काही व्यापाऱ्यांनी आपली दुकाने पर्यायी ठिकाणी स्थलांतरित केली, मात्र काही विक्रेत्यांनी आदेशाकडे दुर्लक्ष करत पूर्वीप्रमाणेच प्रतिबंधित मार्गावर व्यवसाय सुरू ठेवला। त्यामुळे पालिकेने पुन्हा कारवाई करत सर्वांना पर्यायी जागेवर स्थलांतर करण्याचे निर्देश दिले। यावेळी व्यापाऱ्यांनी पर्यायी जागेवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली। यावर मुख्याधिकारी ज्योती भगत यांनी लवकरच आठवडे बाजारासाठी कायमस्वरूपी जागा निश्चित करून त्या ठिकाणी सर्व सोयी सुविधा पालिकेमार्फत उपलब्ध करून दिल्या जातील असे आश्वासन दिले। तसेच पुढील आठवडे बाजाराच्या दिवशी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले। सर्व सटाणा शहरातील शेतकरी वर्ग आणि व्यापारी वर्ग यांना माझी नम्र विनंती आहे, नम्र आवाहन आहे नगर परिषदेच्या वतीने की चौकीपासून ते अमरधामपर्यंत ज्या मार्गावरून अंत्यविधी जातो त्या मार्गावरती कोणीही शनिवारचा बाजार भरवू नये। ते बाजारासाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे। आज सकाळपासून नगर परिषदेच्या वतीने आपला पूर्ण कर विभाग, बाजार वसुली, आरोग्य विभाग, अग्निशमन विभागामार्फत कारवाई सुरू आहे। परंतु व्यापाऱ्यांनी आणि शेतकरी बांधवांनी इथे बऱ्यापैकी विरोध केला। पण मी परत एकदा आवाहन करते की पुढच्या शनिवारी इथे कोणीही बसलं नाही पाहिजे, इथे कोणत्याही प्रकारची विक्री होणार नाही। त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था आपण अहिल्याबाई आपलं स्मारक आहे आणि तिथला जो रोड आहे त्या भागामध्ये केलेली आहे। तरी स्वतःचं नुकसान कोणीही घेऊ नये, कारण व्यापारी इथे बसतात, परत तो माल उचलला जातो, परत सगळी नगर परिषदेची टीम येते आणि त्यांच्या विक्रीवरती त्याचा खूप मोठा परिणाम होत आहे। तरी व्यापारी बांधवांनी आणि शेतकरी बांधवांनी कोणत्याही स्वरूपाचं स्वतःचं नुकसान करून घेऊ नका। अहिल्याबाई स्मारक आणि तिथला जो रोड आहे त्या बाजूला आपला पूर्ण बाजार जो काही आपला माल आहे तिथे नगर परिषदेने सोय केलेली आहे। जागा जर तिथे उपलब्ध नाही झाली तर नगर परिषदेची कोऑर्डिनेट करा, आपले लोक आपण तिथे तैनात केलेले आहेत, ते सगळ्यांना जागा उपलब्ध करून देतील। तरी सगळ्यांना परत आवाहन करते की चौकीपासून ते अमरधामपर्यंत अंत्यविधी मार्गावरती अंत्यविधीसाठी खूप अडथळा येतो, त्यामुळे कोणीही त्या त्या भागामध्ये बसू नये। ते क्षेत्र बाजार प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे। या घटनेमुळे बाजारात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी प्रशासन आणि व्यापाऱ्यांमध्ये तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे।